नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 26. दिस इज नॉट फेअर ब्रो. यार तुझी एंगेजमेंट आहे, थोडं तरी एन्जॉय करू दे ना. मी काय म्हणते वहिनी, तू एक काम कर, इथून उठ. अनमोलने प्रियाच्या हाताला धरून उठवलं आणि इथे बस म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व असं म्हणत तिने प्रियाला अजिंक्यच्या मांडीवर जबरदस्ती बसवलं. अजिंक्य तर एन्जॉय करत होता, सगळे खिकी करत हसत होते. पण प्रिया बिचारी लाजेने पाणी पाणी झाली होती. तिचे हात थरथरत होते. ती उठण्याचा प्रयत्न करत होती, पण अजिंक्य तिला उठूच देत नव्हता. त्याचे थंडगार हात तिच्या पोटावर आणि कमरेवर विसावले होते. तिने उठण्याचा प्रयत्न केला की अजिंक्य त्याची पकड अजून घट्ट करत होता की प्रियाच्या पोटात गोळा येत होता. तिची नजर लाजेने जमिनीला खिळली होती. तिची अवस्था सुनंदाला कळली. अजिंक्य, सोड तिला, बघ बिचारी कशी कावरी बावरी झाली ती, त्या जराशा दटावत म्हणाल्या आणि अजिंक्यने तिला सोडलं. तशी ती त्याच्या मांडीवरून उठून तिच्या चेअरवर बसली. अजिंक्य आणि प्रिया त्यांच्या लाईफमधला सगळ्यात सुंदर दिवस एन्जॉय करत होते. एकमेकांना डोळे भरून पाहत होते. नवीन आयुष्याची स्वप्न सजवत होते. रात्रभर अजिंक्य आणि प्रियाचा फोन चालूच होता. आज त्यांना एकमेकांपासून दूर जावंसं वाटत नव्हतं. एंगेजमेंट थोडी घाईमध्ये झाली होती, पण लग्न जरा सावकाश करू असं सगळ्यांचं मत होतं. ठीक आहे, तुमच्या मनासारखं, पण जास्त उशीर नाही हा. 6 महिने खूप झाले, अजिंक्य म्हणाला आणि एकच हशा पिकला. बघा उतावळा नवरदेव, तुझ्या मनात आलं ना तर उद्या लग्न करशील. दादी त्याला चिडवत होत्या. मी येतो, ऑफिसला उशीर होतोय. बाय दादी, बाय एव्हरीबडी, अजिंक्य म्हणाला आणि ऑफिसला निघून गेला. इकडे अनुचे दिवस भरत आले होते. एक दिवस संध्याकाळी अनु, नक्षत्र आणि शेखर बसले होते. वसुधा मावशी जेवण बनवत होत्या. डोरबेल वाजली आणि नक्षत्राला वाटलं मनीष आला, कारण बऱ्याच वेळा तो सरप्राईज व्हिजिट देत होता नक्षत्राला भेटायला. ती घाईने डोर ओपन करायला गेली, पण पुढे पोलीस बघून घाबरली. शेखर इथेच राहतात ना, एका पोलिसाने विचारलं. हो. नक्षत्रा कोण आहे, तिच्या तोंडावरचा उडालेला रंग पाहून शेखरने विचारलं. पोलीस, नक्षत्रा अडखळत बोलली आणि शेखर उठून दरवाजात गेला. मिस्टर शेखर, पोलिसांनी विचारलं. हो मीच आहे, बोला, शेखर म्हणाला. तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल, तुमच्या विरोधात कंप्लेंट फाईल झाली आहे, पोलिसांनी सांगितलं. त्यांचं बोलणं ऐकून अनुसुद्धा पुढे आली. कंप्लेंट कुणी केली आणि का, शेखरने विचारलं. ते तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर कळेल, आता आमच्याबरोबर चला. नाही, मी शेखरला कुठेही जाऊ देणार नाही, अनु शेखरचा हात घट्ट पकडत म्हणाली. मॅडम, फक्त विचारपूस करायची आहे, तुम्ही शांत व्हा आणि कोऑपरेट करा, पोलिसांनी सांगितलं. अनु, मी लगेच जाऊन येतो, तू टेन्शन घेऊ नकोस. नक्षत्रा, अनुकडे लक्ष दे. शेखरने अनुचा हात सोडवला आणि तो निघाला. नक्षत्रा, सुजितला कॉल कर, अनु हायपर होत बोलली. हो करते, पण तू आधी इथे बस आणि शांत हो. नक्षत्राने तिला सोफ्यावर बसवलं आणि सुजितला कॉल केला. सुजितबरोबर बोलून तिने मनीषला आणि निशांतला सुद्धा कॉल केला. सुजित आणि मनीष दोघेही पोलीस स्टेशनमध्ये निघाले होते, तर निशांत कामाच्या निमित्ताने बाहेर होता. इन्स्पेक्टर साहेब, मला इथे का आणलं आहे, कोणी आणि काय तक्रार केली आहे माझी, शेखरने पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर विचारलं. कळेल, सर्व कळेल, समोरच्या बाकावर बसा आणि बोलवल्यावर आतमध्ये जा, हवालदार एका केबिनकडे इशारा करत म्हणाला. मनीष आणि सुजित तिथे पोचले होते. शेखर, मॅटर काय आहे कळलं का, सुजितने विचारलं. अजून तरी काहीच कळलं नाही, समोरच्या केबिनमध्ये बोलवल्यावर जा असं म्हणाले, शेखरने सांगितलं. ठीक आहे, मी बघतो, सुजित म्हणाला आणि तिथल्या PIला भेटायला गेला. सुजित साहेब, सगळं मान्य आहे मला, पण केस हाय प्रोफाईल आहे, कोणीतरी मोठ्या माणसाने कंप्लेंट केली आहे, आम्हाला सुद्धा अजून मॅटर काय आहे ते कळलं नाही, PI शेट्टे म्हणाले. बरं मग कुणाच्या अंडर आहे ही केस, सुजितने विचारलं. स्वतः DSP श्रीरंग देसाई ही केस बघत आहेत, PI शेट्टे म्हणाले. मिस्टर शेखर, तुम्ही आत जाऊ शकता, हवालदार म्हणाले. शेखर आणि सुजित दोघेही केबिनकडे निघाले. साहेब, तुम्ही इथेच थांबा, फक्त ज्यांना बोलवलं आहे त्यांनाच आत जाऊ द्या, हवालदाराने रोखलं. मी त्यांचा लॉयर आहे, सुजित म्हणाला आणि शेखरसोबत आत गेला. मी फक्त शेखर राणेंनाच बोलवलं होतं, देसाई साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मी ॲडव्होकेट सुजित राणे, शेखरचा मित्र आणि वकीलसुद्धा, सुजितने सांगितलं. हो,
म्हणजे तयारीनिशी आला आहात तर तुम्ही, श्रीरंग देसाई तिरकस बघत म्हणाले. सर, केस काय आहे आणि कुणी फाईल केली आहे, शेखरने विचारलं. अरे शेखर साहेब, हे तुम्ही आम्हाला विचारताय? आश्चर्य आहे. कळेल कळेल, ज्यांनी कंप्लेंट फाईल केली आहे त्यांनासुद्धा बोलवलं आहे. तोपर्यंत हे वाचा. DSP साहेबांनी एक पेपर सुजितच्या हातात दिला. सुजितने पेपर वाचला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले होते. त्याने तो पेपर शेखरकडे दिला आणि जसा जसा तो वाचत होता तसे तसे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत होते. त्याने सुजितकडे बघून नाहीमध्ये मान हलवली. सर, हे सगळं खोटं आहे. मी ह्या इसमाला ओळखत नाही. मी त्यांना कधी भेटलो किंवा पाहिलं नाही. त्यांचा आणि माझा काहीच संबंध नाही, शेखर काकुळतीला येऊन म्हणाला. शेखर, तुझा आणि त्यांचा काही संबंध नाही हे कसं शक्य आहे? मिस्टर सुजित, हे सुद्धा बघा. श्रीरंग देसाईंनी एक फाईल सुजितला दिली आणि सुजित अविश्वासाने डोळे फाडून त्या फाईलमध्ये पाहत होता. शेखर म्हणतोय ते खरं आहे की ह्या फाईलमधले पेपर्स? सुजितसुद्धा संभ्रमात होता. इकडे नक्षत्राचा मनीषला कॉल आला. त्याने एकदा कट केला, पण परत तिचा कॉल आल्यावर मात्र मनीषने तिचा कॉल रिसीव्ह केला आणि तो घाईमध्ये तिथून बाहेर पडला. सुजित, काय आहे त्या फाईलमध्ये? शेखरने त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून विचारलं. सुजितने फाईल शेखरच्या हातात दिली. त्यातले पेपर पाहून शेखर गोंधळला होता. सर, हे कसं शक्य आहे? भालचंद्र शिर्के नावाच्या कुठल्याही व्यक्तीला मी ओळखत नाही आणि असं असताना ती व्यक्ती त्याची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावे कशी काय करू शकते, शेखर आश्चर्याने म्हणाला. आम्हालाही तेच म्हणायचं आहे शेखर. जर तुझा आणि त्यांचा काही संबंध नाही तर ही विल त्यांनी का बनवली? DSP साहेब कडाडले. सर, ते मी कसं काय सांगू शकतो, शेखर तितक्याच शांततेत म्हणाला. शेखर, हे पेपर्स आणि तुमच्या विरोधातली कंप्लेंट दोन्हीही ह्याच गोष्टीकडे बोट करत आहे की तुम्ही ही विल धमकावून किंवा ब्लॅकमेल करून बनवायला लावली आहे. तुमच्यावर धोकाधडीचा आरोप आहे, श्रीरंग देसाई म्हणाले. सर, जर मी यांना ओळखतच नाही तर ब्लॅकमेल करण्याचा प्रश्नच कुठून येतो, शेखर वैतागत म्हणाला. मिस्टर शेखर, बऱ्या बोल्याने सगळं सांगा, म्हणजे माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ वाया जाणार नाही. नाहीतर पोलिसी खाक्या दाखवावं लागेल तुम्हाला, श्रीरंग देसाई म्हणाले. सर, तुम्ही माझ्या क्लायंटबरोबर असं बोलू शकत नाही, सुजित म्हणाला. मी कसं बोलायचं आणि कसं नाही हे मी ठरवणार वकील साहेब, तुम्ही नाही. शेखर, बऱ्या बोल्याने कबूल कर आणि सांग तू हे का आणि कसं केलं आहेस ते, श्रीरंग देसाई त्यांची करडी नजर शेखरवर ठेवत म्हणाले. सर प्लीज, मी ह्या व्यक्तीला ओळखत नाही आणि मी कुणालाही फसवलं नाही. माझ्यावरचे आरोप खोटे आहेत, शेखर म्हणाला. आरोप खरे की खोटे ते कोर्टात ठरेल, ते आमचं काम नाही. आम्हाला आमचं काम करू द्या. श्रीरंग देसाई बोलतच होते की त्यांच्या टेबलवरचा फोन वाजला. हो, त्यांना आत पाठवू, श्रीरंग देसाई फोनवर बोलले आणि त्यांनी फोन कट केला. त्यांच्या केबिनचं डोअर ओपन झालं. शेखर आणि सुजितने पाठीमागे वळून पाहिलं. अजिंक्य सर, तुम्ही? शेखर अविश्वासाने बघत होता. या मिस्टर राठोड, तुमचीच वाट पाहत होतो मी, श्रीरंग देसाई म्हणाले. देसाई साहेब, ह्याने काही सांगितले की नाही अजून? अजिंक्य शेखरवर नजर रोखत म्हणाला. त्याच्या डोळ्यात अंगार दिसत होता. रागाने लाल झाला होता अजिंक्य. अजिंक्य सर, हे काय चाललं आहे? ही कंप्लेंट तुम्ही केली आहे? पण का? मला काहीच कळत नाही. मला ह्या सगळ्यात अडकून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझा, जे मला नाहक त्रास देत आहात? शेखरने वैतागत विचारलं. शेखर, साळसूदपणाचा आव आणू नको. जेवढा दाखवत आहेस तेवढा भोळा तर तू नक्कीच नाहीस. एका म्हाताऱ्या मरणाला टेकलेल्या माणसाला ब्लॅकमेल करून त्याची सगळी प्रॉपर्टी हडपायला निघाला होतास. तू गरीब आहेस, तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून प्रियाने तुला न निवडता मला निवडलं असं तुला वाटत होतं, म्हणून झटपट श्रीमंत होण्यासाठी तू हा मार्ग निवडलास. अजिंक्य शेखरकडे खाऊ की गिळू ह्या नजरेने बघत बोलत होता. अजिंक्य सर, प्लीज समजेल असं बोला. उगाच कोड्यात बोलू नका आणि आपल्या भांडणामध्ये प्रियाला आणू नका. मी असा विचार कधीच केला नाही. रादर करायची गरजसुद्धा वाटली नाही. मला खरंच काही कल्पना नाही हे गृहस्थ कोण आहेत आणि त्यांनी अशी विल का बनवली ते, शेखर म्हणाला. हे मॅटर थोडक्यात आवरण्यासारखं नाही असा विचार करून सुजितने काही मेसेज टाईप करून त्याच्या ऑफिसमध्ये पाठवले आणि बेलचे पेपर रेडी करायला सांगितले. ते गृहस्थ मिस्टर भालचंद्र शिर्के माझे आजोबा आहेत. माझ्या आईचे वडील, माझे नानाजी, ज्यांचा 1 महिन्यापूर्वी स्वर्गवास झाला आहे.
त्यांची एकुलती एक मुलगी आणि तिची मुलं असताना त्यांनी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावे का केली? मला उत्तर हवा आहे शेखर, अजिंक्य रागात बोलत होता. बोलताना त्याच्या फुगलेल्या नसासुद्धा दिसत होत्या. अजिंक्य सर, मी खरं बोलत आहे. मी त्यांना कधीही बघितलंसुद्धा नाही, तर मी कसं काय त्यांना ब्लॅकमेल करेल? आणि मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. मी गरीब आहे, पण चोर दरोडेखोर नाही. मलाही सेल्फ रिस्पेक्ट आहे. तुमचे बिनबुडाचे आरोप मी सहन करणार नाही, शेखर जरासं चिडत म्हणाला. DSP साहेब, मला नाही वाटत हा सहजासहजी याचा गुन्हा कबूल करेल. तुम्ही तुमचं काम तुमच्या पद्धतीने करा. माझ्याकडून हवा तो सपोर्ट करायला मी तयार आहे, अजिंक्य म्हणाला. लॉकअपची हवा मोठ्या मोठ्यांना बोलतं करते राठोड साहेब, हा सुद्धा बोलेल पोपटासारखा, श्रीरंग देसाई म्हणाले. आणि त्यांनी हवालदाराला बेल वाजून आत बोलावलं. ह्याला आत टाका, श्रीरंग देसाई म्हणाले. सर, तुम्ही असं कसं करू शकता? एका निर्दोष व्यक्तीला तुम्ही असं तुरुंगात नाही टाकू शकत, सुजित म्हणाला. मिस्टर सुजित, मी इन्व्हेस्टिगेशन करत आहे. कोण निर्दोष कोण दोषी हे मी ठरवत नाही. त्यासाठी तुमचं कोर्ट आहे. तुम्ही माझ्या कामात अडथळा आणू नका, श्रीरंग देसाई म्हणाले. ठीक आहे, तर बेलचे पेपर येतच असतील. मी शेखरला लॉकअपमध्ये राहू देणार नाही, सुजित म्हणाला. तेवढ्यात केबिनवर नॉक झालं आणि डोर ओपन झाला. बर्वे आजोबा तुम्ही? अजिंक्यने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितलं. हो, मीच. मी तुला इतकं समजावूनसुद्धा तू माझं ऐकलं नाहीस ना, ते अजिंक्यकडे बघत म्हणाले. पण आजोबा, हा भामटा आहे, ह्याला शिक्षा व्हायलाच हवी, अजिंक्य शेखरकडे बघत म्हणाला. हे बेलचे पेपर्स. आणि मी भावेश बर्वे, स्वर्गवासी भालचंद्र शिर्के यांचा वकील, सल्लागार आणि मित्रसुद्धा. शेखर जे बोलत आहे ते 100% खरं आहे. शेखर आणि भालचंद्र एकमेकांना कधीही भेटले नाही. पण हेही तितकंच खरं आहे की भालचंद्रने त्याची प्रॉपर्टी शेखरला का दिली ह्याचं उत्तर माझ्याकडे सुद्धा नाही. भावे श्रीरंग देसाईंना पेपर देत बोलले. आजोबा, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही एका गुन्हेगाराची साईड घेत आहात. ह्याने नानाजींना फसवलं आहे आणि तुम्ही त्याची बेल करायला आलात, अजिंक्य रागाने म्हणाला. अजिंक्य, ही बिल मी स्वतः बनवली आहे. तुला काय वाटतं, मी भालचंद्राला फसवलं आहे का? अजिंक्य, तुझ्या आजोबांनी ही बिल 5 वर्षापूर्वीच बनवली होती. काहीतरी कारण नक्कीच असेल ना त्या पाठीमागे. जरा विचार कर. प्रश्न विचारण्यापेक्षा त्याची उत्तरं शोधायला शिक, बर्वे आजोबा म्हणाले. मिस्टर राठोड, तुम्हाला काय करायचं आहे ते ठरवा. तुर्तास तरी शेखरची बेल झाली आहे. शेखर, तुम्ही जाऊ शकता. पण मी बोलावेल तेव्हा चौकशीसाठी तुम्हाला यावं लागेल, DSP देसाई म्हणाले. देसाई सर, माझा निर्णय झाला आहे. मी केस मागे घेणार नाही. आजोबा, मी प्रॅक्टिकली विचार करणारा माणूस आहे. इमोशन्समध्ये मी निर्णय घेत नाही. जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, अजिंक्य म्हणाला आणि ताड पावलं टाकत निघून गेला. शेखर, चल, सुजित म्हणाला आणि ते पोलीस स्टेशनच्या बाहेर आले. सर, थँक्यू सो मच. तुमची खूप मदत झाली. तुम्ही वेळेवर आलात आणि माझी बेल केलीत. पण तुम्हाला कसं कळलं, शेखरने विचारलं. शेखर, यू ऑलवेज वेलकम. खरं तर मी तुझ्या घरी गेलो होतो तुला भेटायला. तिथून माहिती पडलं तू पोलीस स्टेशनमध्ये आहेस ते, आणि माझ्या सगळं लक्षात आलं. म्हणून मग तयारीनिशीच आलो, बर्वे आजोबांनी सांगितलं. थँक्यू सर. पण मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, शेखर म्हणाला. इकडे सुजितचा फोन वाजत होता. नक्षत्राचे 2-3 कॉल येऊन गेले होते. शेवटी त्याने थोडं बाजूला जाऊन कॉल रिसीव्ह केला. सुजित, कुठे आहात तुम्ही, नक्षत्राने घाईत विचारलं. आम्ही आता पोलीस स्टेशनमधून बाहेर आलो आहोत. बस घरीच यायला निघणार आहोत. तू टेन्शन घेऊ नकोस आणि अनुची काळजी घे, सुजित म्हणाला. सुजा, घरी नको जाऊस. शेखरला घेऊन हॉस्पिटलमध्ये ये, नक्षत्रा बोलतच होती की सुजितने अडवलं. हॉस्पिटल? काय झालं? अनु तर ठीक आहे ना, त्याने काळजीने विचारलं. सुजित, तिला ॲडमिट केलं आहे. डॉक्टर अटेंड करत आहेत. कदाचित डिलिव्हरी कधीही होऊ शकते, नक्षत्रा म्हणाली. शेखर, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. अनुला ॲडमिट केलं आहे, सुजित म्हणाला. तरीच बाहेर आल्यापासून मनीष दिसला नाही. तो हॉस्पिटलमध्ये गेला असेल. अनु ठीक तर आहे ना, शेखरने विचारलं. हो, ती ठीक आहे, पण डिलिव्हरी कधीही होऊ शकते असं नक्षत्र म्हणत होती, सुजितने सांगितलं. शेखर, एक काम कर, तू आता हॉस्पिटलमध्ये जा. हे माझं कार्ड, मला कॉल करून माझ्या ऑफिसमध्ये ये, बर्वे आजोबा म्हणाले.
ठीक आहे सर, येतो मी, शेखर म्हणाला आणि घाईतच कारमध्ये बसला. शेखर हॉस्पिटलमध्ये अनुच्या रूम बाहेर अस्वस्थपणे एरझऱ्या घालत होता. आतून अनुचे ओरडण्याचे आवाज येत होते आणि त्याला कसंनुसं होत होतं. मनीष जसा बाहेर आला तसं शेखरने त्याला गाठलं. मनीष, मला एकदा अनुला भेटायचं आहे, शेखर म्हणाला. अरे पण, मनीष बोलतच होता की. प्लीज मनीष, फक्त एकदा, शेखर काकुळतीला येऊन म्हणाला. ठीक आहे, मनीष म्हणाला आणि शेखरला आतमध्ये घेऊन गेला. एक लेडी डॉक्टर आणि 2 नर्स अनुजवळ उभ्या होत्या. तिला धीर देत होत्या. अनु, शेखरने जवळ जाऊन अनुला आवाज दिला. अनु थकून गेली होती. डोळ्यात पाणी होतं, चेहऱ्यावर वेदना होत्या, पण शेखरला पाहून तिला जरा दिलासा मिळाला.